कारण आहे माझा झाला कॅमेरा खराब आणि कॅमेरा घेऊन पण मित्रांनो जास्त दिवस झाला नाही. त्याचं गिम्बल रोटेट आणि कॅमेरा म्हणजे दाखवू शकतो हा तो आहे जो मी यूज करतो DJI Osmo Pocket 3. ना मला दुबईला जाता येते ना ऑस्ट्रेलियाला जाता येते, कारण की तेवढा खर्च करण्यापेक्षा मी दुसरं घेऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. फ्रेश वगैरे झालोय, आंघोळ झालेली आहे माझी. मित्रांनो आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण आज आमची एक मेन मीटिंग आहे. आमचे जे प्रोजेक्टचे हेड म्हणू शकतात त्यांच्यासोबत आहे. तर ते आमच्या सगळ्या टीमचं स्टेटस घेणार आहेत. तर थोडीशी भीती आहे मित्रांनो. कधी कसं ना, डिफरंट टाईपचे क्वेश्चन ते आज आम्हाला विचारतील आणि आम्ही रेडी आहेत का नाही त्या क्वेश्चनसाठी माहीत नाही. पण थोडंसं आधी आम्हाला प्रिपरेशन करायला लागेल त्यासाठी आणि त्यांच्यासमोर जायला लागेल. थोडी भीती आहे मित्रांनो, पण आज मीटिंगला आपण जाऊ. 9:23 झाले आणि मित्रांनो आज झालाय राडा म्हणजे काय, आज मला दिवसभर शूटिंग करता आलं नाही का, मग की त्याचं कारण आहे माझा झाला कॅमेरा खराब आणि कॅमेरा घेऊन पण मित्रांनो जास्त दिवस झाला नाही. त्याचं गिम्बल रोटेट आणि कॅमेरा म्हणजे तुम्हाला दाखवू शकतो हा तो आहे जो मी यूज करतो DJI Osmo Pocket 3. आणि मी याला आता ऑन केलंय, तर ऑन केल्यानंतर हा समोर येतो कॅमेरा, हा गिम्बल. पण आता तो काम करत नाहीये, बहुतेक काहीतरी मोटर इश्यू आलाय काय की. तर मी ऑफिसमधून आल्यानंतर मित्रांनो पूर्ण ह्याच गोष्टीच्या मागे लागलो होतो, याला रिपेअर कसं करायचं. पहिली स्टोरी सांगतो मित्रांनो. काहीतरी प्रॉब्लेम झाले मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, काय झालं ना, हा जो आहे मी घेतला दुबईहून, आमचे एक कलिग गेले होते तर तिथून परचेस केला. तिथं टॅक्स कमी आहे म्हणून मी हा घेतला आणि घेतला तर ठीक आहे, मला स्वस्त पडला 55,000ला आणि 55,000 घेतला. पुन्हा इथे इंडियात आणला, यूज करायला लागलो. आता दुबईतून घेतला, चालू केला, इंडियामध्ये यूज केला आणि हा पडला बंद. आणि ज्यावेळेस मी कस्टमर केअर सोबत डिस्कशन करत होतो तर तो म्हणला हा पीस आहे ऑस्ट्रेलियाचा. आता ना मला दुबईला जाता येते ना ऑस्ट्रेलियाला जाता येते, कारण की तेवढा खर्च करण्यापेक्षा मी दुसरा घेऊ शकतो. पण त्यांनी एक मला जुगाड सांगितलाय. तर त्यांनी एक कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे जिथे पेड सर्व्हिसमध्ये हा रिपेअर होईल. पण मला हे त्या आधी कुरिअर करायला लागेल मित्रांनो. कॅमेरा खरंच चांगला आहे मित्रांनो, पण गिम्बलचा काय इश्यू आला, माझ्याकडून पडला वगैरे पण नाही हा. पण काय म्हणतात ना, नशीब जर सोबत नसेल तर काय करू शकत नाही. पण मित्रांनो आपले ब्लॉग थांबणार नाहीत मित्रांनो. मी असा विचार केला की हे नीट झाल्यावर सुरू करू, पण आपली ऑडियन्स माझ्यासोबत कनेक्टेड झालेली आहे, माझे युजर माझ्यासोबत कनेक्टेड झालेत. तर मी ठरवलंय मित्रांनो, काही होऊ जा, किती पण ऑब्स्टॅकल येऊ जा, आता मला मी थांबणार नाही मित्रांनो. मी प्रण घेतलेला आहे, 365 ब्लॉग कंटिन्यू येणार आहेत मित्रांनो आणि मी तुम्हाला एंटरटेन करणार आहे. आज माझा एवढा मूड हा चालतो ना मित्रांनो, मला हसू का रडू हे तू कळलं ना. एवढं परेशान झालो की मी म्हणलं सोडून द्यावी काय की आता ही गोष्ट. डोळ्यात अश्रू पण येले मित्रांनो, हा हसू पण येलं, असं पण व्हायला, दोन्ही गोष्टी माझ्यासोबत घडायला लागल्या. तर तुम्हाला दाखवू शकतो ह्याच कॅमेरामध्ये आहे की डिफरंट टाईपचे कॅलिब्रेशन वगैरे मी करून बघितले, पण मित्रांनो काहीच झालं नाही. ऑन साईट सपोर्ट घेतला मी चायनामधून मित्रांनो ह्याच्यासाठी. त्यांच्या कस्टमर केअरला बोललो, त्यांना व्हिडिओ पाठवले माझ्या ह्याचे, पण त्यांना पण काही ते म्हणले डायग्नोस्टिक होणं अवघड आहे, एक तर तुम्ही ऑस्ट्रेलियाला पाठवा, ते तर मला परवडत नाही मित्रांनो, कारण की त्याच्यापेक्षा दुसरा इथं मी इंडियात घेऊ शकतो. पण मित्रांनो हा माझ्यासोबत इन्सिडेंट झाला ना, तुम्हाला पण मी एक वॉर्निंग देतो मित्रांनो, कधी पण बाहेरून प्रोडक्ट घेऊ नका मित्रांनो, इंडियामधूनच घेत जा. कारण की इंडियामध्येच समजा इंडियातून प्रोडक्ट घेतला ना तर त्याची रिप्लेसमेंट इंडियात होते मित्रांनो. पण बाहेरून जर घेतला आणि पुन्हा आज माझ्यासारखा हा कॅमेरा डबल खराब झाला किंवा कोणताही प्रोडक्ट खराब झाला, तुम्ही रिप्लेसमेंटला तिथं जाणार आहेत का? नाही. मग मित्रांनो बाहेरून प्रोडक्ट घेऊ नका, जाऊ द्या 2-3 रुपये जास्त, पण इथूनच घ्या. आज मला काय म्हणतात, जे मी ज्या ह्याच्यातून जायलो, विचार केला की हे थांबवावं सगळं आपण सुरू केलेली प्रोसेस. पण मित्रांनो 17 व्हिडिओ झालेत, आज 18वा आहे आणि माझी इच्छा नव्हती मित्रांनो हे सगळं थांबून द्यावं. पण आज मला जास्त शूट करायला नाही जमलं मित्रांनो. ऑफिसमधून आल्यानंतर ह्याच गोष्टीत मी बसलो होतो मित्रांनो. मी काय दाखवू तुम्हाला, मीच फ्रस्ट्रेशनमध्ये होतो, मला सुधारणा काय करू काय नाही. कुठेतरी फायनल जाऊन मला आता रिझल्ट भेटला मित्रांनो. तर आजचा दिवस फार खराब होता मित्रांनो. माहित नाही आज किती तारीख आहे, 27 नोव्हेंबर. ही एक मी नोट करून ठेवली मित्रांनो तारीख, की असं होईल. पण मित्रांनो जर हे डिव्हाइस एवढे सेन्सिटिव्ह असतील तर मला विचार करायला लागेल की कॅमेरा हा DJI Osmo Pocket 3 पेक्षा दुसरा कोणता एकदा प्रोफेशनल कॅमेरा, कारण की त्याला असे म्हणजे
ह्याला कसं गिम्बल वगैरे आहे, त्याच्यामुळे इश्यू आले. पण प्रोफेशनल कॅमेरा यूज करायला लागेल असं मलाही वाटायला आता. कारण की मोबाईल पण यूज करू शकतो, पण क्लिअरिटीचा इश्यू आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये चांगली क्लिअरिटी होती, पण आता होत तर नाही आहे रेकॉर्ड. तर ही पूर्ण प्रोसेस होती मित्रांनो. मी ट्राय केलं ऑफिसमध्ये, पण काही चालू झालं नाही. माझी इच्छा होती मित्रांनो, आज खूप सारे चांगले कंटेंट होते ऑफिसमध्ये, पण मला दाखवता आले नाहीत. तर काय काय म्हणतात, लाईफमध्ये अपडाऊन येत असतात मित्रांनो. आज डाऊन आलेले आहेत माझ्या. तर एक तर पैसे पण मी फार इन्व्हेस्ट केले ह्याच्यामध्ये. आता रिपेअरला पेड सर्व्हिस आहे, तर मला द्यायला लागेल, ऑप्शन नाही मित्रांनो. कारण की कॅमेरा चांगला आहे खरं सांगायला गेलं तर, पण गिम्बलचा काय प्रॉब्लेम आला मलाच कळलं नाही. तर हे मला आता कुरिअर करायला लागेल. कुरिअर करून काय ते बघायला लागेल. DJIच्या टीमसोबत पण कनेक्ट व्हायला लागेल. म्हणजे त्यांनी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे शेअर केलेत. सपोर्ट चांगला आहे मित्रांनो, पण आता काय पेड सर्व्हिस आहे ना मित्रांनो. मग इथं आता पेड व्हायलेत, तर मग इंडियातून घेतलं असतं ते 5-7 हजारात, तर माझं रिप्लेस झाला असता. आता रिप्लेस पण होणार नाही. तर मित्रांनो, एक कविता आहे, उतणार नाही मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही, कितीही वादळ उठू दे, मी थांबून मागे पाहणार नाही, जमाना बोलेन टोचून मला, पण माझं मन टाळणार नाही, घाम गळू दे छातीवरून, अर्धवट काहीतरी राहणार नाही, स्वप्नासाठी घेतलेला शब्द आता मागे हटणार नाही, उतणार नाही मातणार नाही, घेतलेला वसा मित्रांनो टाकणार नाही. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. आज सॉरी मित्रांनो, मला जास्त रेकॉर्ड करता आलं नाही, पण असतं मित्रांनो, कधी अपडाऊन येतात, त्याच्यामुळे राहून गेलं. तर चला, तर मग उद्या भेटूया विथ न्यू कंटेंट. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा मित्रांनो, आणि शेअर करा तुमच्या मित्रांना. उद्या भेटूया विथ न्यू कंटेंट. तोपर्यंत गुड नाईट.